हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण आलू पराठा करणार आहोत। आता तुम्ही म्हणाल आलू पराठा काय, किती सोपा आहे। पण आलू पराठा एक थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, कणिक न वापरता। तुम्ही आता परत तुम्हाला प्रश्न पडेल की याला कसं काय आलू पराठा करायचं, तर आपल्याला कणिक लागणारच, म्हणजेच गव्हाचं पीठ तर लागणारच। येस, इकडेच हा छोटासा ट्विस्ट आहे। आपण काय करणार आहोत आज, तर बाजरीचं पीठ वापरून आपण यांना आलू पराठा करणार आहोत। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे बाजरी आलू पराठा। बाजरी आणि आलू पराठा करण्यासाठी आपण एक पातेलं घेतलंय। त्यात आता ही आमटीची वाटी घेतलेली आहे, ती 1.5 वाटी आपण पाणी टाकणार आहोत। आपण याच वाटीने ना बाजरीचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे। 1 चमचा तेल, 1 चमचा चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, 2 चमचे तीळ, 1.5 ते 2 चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ। आता मीठ कसं घालायचंय की त्यात ना आपण आहे ना 2 बटाटे पण घालणार आहोत, सो या हिशोबाने आपण मीठ टाकणार आहोत। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडासा गॅसची फ्लेम आहे ना मोठी करायची, म्हणजे काय ना की या पाण्याला मस्तपैकी खळखळून उकळी येईल। पाण्याला मस्त उकळी आली आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि 2 वाट्या आपण बाजरीचं पीठ टाकणार आहोत, मगाशी ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याने। आणि लगेच आपण आहे ना हे ढवळून घ्यायचंय, म्हणजे मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे काय होतं की ना त्याच्या गाठी अजिबात होत नाहीत यासाठी। पीठ पाण्यात इतकं मस्त मिक्स झालेलं आहे। आता काय करायचंय की लो फ्लेमवर 1-2 मिनिटं फक्त आहे ना झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिटं झालेत, आता आपण झाकण काढून घेऊया। आता गॅस बंद करून हे मिश्रण आहे ना सगळं गार करून घेऊया। आपण ना एका बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते आता आपण आहे ना बारीक किसून घेऊया। बटाटे किसून घेतले ना मग काय होतं की पराठा छान लाटला जातो, आणि हाताने स्मॅश केलं की त्याच्या अशा ना छोटे छोटे तुकडे राहतात, मग पराठा फुटू शकतो यासाठी। बटाटे मस्त किसून घेतलेले आणि गार झालेलं हे जे बाजरीचं मिश्रण आहे ते सगळं ह्याच्यात टाकून घेऊया। आता ह्याच्यात ना बाकीचं आपण काहीच टाकायचं नाही, कारण ऑलरेडी आपण आहे ना या पिठामध्ये पाणी उकळताना सगळं टाकलेलंच होतं। आता मस्तपैकी आहे ना एकदम मऊसर आहे ना मळून घ्यायचंय। आता हे ना मिश्रण आहे ना, म्हणजे पीठ मळताना ना आपल्याला पाण्याची काही गरज नाही लागत, कारण कसं असतं की आहे ना बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, उकडलेला बटाटा असतो म्हणून। पण इनकेस जर तुम्हाला खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन तुम्ही मळलं तरी चालेल। आणि आता आपण हे जे आहे ना थंडी संपत आली आहे म्हणून आपण आहे ना बाजरीचं करतोय, पण ना बाजरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारी सुद्धा वापरू शकता। आपण पीठ इतकं छान भिजवून घेतलंय, अगदी सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण ना 10 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून मुरू देऊया। 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता पीठ चेक करूया। थोडंसं आता आपण काय करूयात, अगदी थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घेऊया। पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता आपण पराठे लाटायला घेऊया। पोळीचा गोळा कसा असतो ना तेवढा मी गोळा घेतलेला आहे। आता आपण काय करूया, बाजरीचं जे सुकं पीठ आहे त्यातनंच आपण यांना काढून घेऊया आणि लाटायला चालू करूया। आपण ना पराठा मस्तपैकी लाटून घेतलेला आहे आणि फारही पातळ लाटायचं नाहीये, नाहीतर मग तो कडक होतो। आता पराठा आपण भाजून घेऊया। आता पराठे भाजायला ना आपण एक पॅन ठेवलेला आहे, म्हणजे तवा ठेवलाय, त्याच्यावर हा पराठा टाकून घेऊयात। आणि मी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवली आहे, म्हणजे पराठे छान भाजले जातात। 2 मिनिटं झाले की पराठा आपण उलटून घेऊया। आता या साईडला ना थोडंसं तेल लावून घेऊया। जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। परत 1-2 मिनिटांनी उलटून घेऊयात पराठा। तुम्ही बघू शकता इतकं छान त्याला ना छोटे छोटे डाग पडलेले, मस्त भाजतोय आपला पराठा। आता या साईडला पण आपण ना तेल लावून घेऊया थोडंसं।
परत 1-2 मिनिटांनी आपण पराठा उलटून घेऊ आणि थोडंसं असं प्रेस करून आहे ना सगळ्या साईडने मस्तपैकी आहे ना पराठा भाजून घेऊया. येस, मस्त आपला पराठा भाजलेला आहे आणि आता आपण तो काढून घेऊयात आणि बाकीचे पण पराठे असे मस्तपैकी लाटून भाजून घेऊयात. आपले सगळे पराठे लाटून झालेले आहेत आणि मस्तपैकी भाजून पण झालेत. आता मी ना तुम्हाला एक मोडून दाखवते की किती सॉफ्ट आपला पराठा झालेला आहे. कसाही फोल्ड केला ना तरी तुम्ही बघू शकता इतका छान सॉफ्ट झालेला आहे. तर फ्रेंड्स, मस्त असा हेल्दी, चविष्ट आणि ग्लुटेन फ्री बाजरी आलू पराठा तयार आहे आणि तो आपण आहे ना मिक्स व्हेज रायत्याबरोबर सर्व केला आहे. तर फ्रेंड्स, बाजरीचा हा जो पराठा आहे तो एकदम हेल्दी आहे, पौष्टिक आणि झटपट होणारा सुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम सॉफ्ट राहतो. आता बाजरीचे ना बरेच बेनिफिट्स आहेत, जसं की वेट लॉस, डायबिटीस हे तर नॉर्मल आहेच आहे. पण ना बाजरी ज्या वेळेला आपण बाजरीचे पदार्थ खातो त्यावेळेला ना एक महत्त्वाचं आहे ना काम करते बाजरी, ते म्हणजे डिटॉक्स. डिटॉक्स म्हणजे काय, तर बॉडीमधले आपल्या शरीरातले जे इम्प्युरिटीज आहेत ते क्लेन्स करते, क्लीन करते. सो नक्की हा पदार्थ करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.